नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण बघतात बुलंद, निर्भीड आवाज जनतेचा. मित्र हो, कधी कधी मला आपल्या म्हणजे लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांचे जाम कौतुक वाटते. त्यांचे विचार, त्यांचे बोलणे, वागणे, रायरंदासारखे विविध रूपे घेऊन सतत देशवासियांसमोर येणं एकदम भारी वाटतं. अमेझिंग एकदम. तुम्हाला सुद्धा वाटते ना? त्यांच्या दूरदृष्टीला तर जगात पर्याय नाही. म्हणजे आपली पुन्हा आपलं झालं ना, म्हणजे प्रियंका वाड्रा गांधी हो. आता काय करावे बुवा, म्हणजे हे असं झालं की ऑल ओव्हर इज ओव्हर. तर सांगायचा मुद्दा हा की राहुल गांधी का जवाब नाही. म्हणजे आहेच आपले राहुल गांधी एवढे भारी. असो, आता राहुल गांधींचे एक बरे आहे, ते कशाचे समर्थन करू शकतात. चीन बरोबर तर त्यांचा पॅक्टच आहे, त्यामुळे चीनच्या संदर्भात काही प्रश्नच उपस्थित होत नाही आणि करूही नाही कोणी. पण अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प असोत, बांगलादेश पाकिस्तानमधील कोणी टमरेल नेता असो, त्यांचा एखादा का लंगोटी पेपर असो, काहीही असो, आपल्या भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितीही सांगितलं तरी त्यावर राहुल गांधी विश्वास ठेवण्यास तयार नसतात. पण अन्य देशातून आणि त्यातही भारताच्या शत्रू राष्ट्रामधील कुणी काही असं पिळकलं की धावत जाऊन ते उचलतात, त्यावर विश्वास ठेवतात, गदारोळ माजवतात, म्हणजे संसदेत सुद्धा गोंधळ घालतात. त्यांनी मध्यंतरी म्हणजे 2 वर्षापूर्वीच त्यांच्या आतून म्हणजे अंतरात्म्याकडून मिळालेले स्वप्न संकेत जाहीर केले होते. भारतात सुद्धा लोक रस्त्यावर उतरतील, मोदी को दौडा दौडा के मारेंगे. आणि अगदी तसंच झालं ना, एकदम सेम टू सेम. म्हणजे राहुलजींनी म्हटलं आणि तसे किंवा असे झाले नाही, असे घडल्याचा काही इतिहास नाही. ते जेव्हा बीजेपी किंवा म्हणजे ते जेव्हा बीजेपीची हार तय म्हणतात, तेव्हा बीजेपीची नसली तरी कुणाची न कुणाची, म्हणजे कधी कधी त्यांच्याच काँग्रेसची हार नक्की झालेली असते. कधी निवडणूक आयोग, कधी EVM, कधी CBI, कधी चौकीदार चोर, कधी ओटो की चोरी, कधी काय आणि कधी काय, त्यांचे नॅरेटिव्ह सुरूच असते. आता हे नॅरेटिव्ह जे आहे ते काँग्रेसवरच कधी कधी उलटतं आणि त्यांच्यावर जर उलटलं नाही तर त्यांच्या इंडिया आघाडीमधील अन्य सहकार्यावर उलटतं. पण उलटतं जरूर, कोणावर का होईना. ही मात्र त्यांची खासियत आहे. राहुलजी मोठे नेते आहेत हो. भाजपच्या प्रचाराची सारी भिस्तच त्यांनी आपल्या अंगावर घेतलेली आहे. पण कधी कधी म्हणजे आमच्यासारख्याच मोठी पंचायत होती ना. म्हणजे आमच्यासमोर प्रश्न उभा राहतो, याला हिपोक्रेसी म्हणा, फार तर हरकत नाही. म्हणजे काय होतं की एखादी अशी काही घटना घडते की आपण जाहीरपणे त्याचं समर्थन करू शकत नाही आणि त्या घटनेबद्दल निषेध सुद्धा करता येत नाही, करू शकत नाही. म्हणजे आता बघा, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ या शेजारच्या राष्ट्रामध्ये एक वर्षभरापूर्वी जे काही घडलं, म्हणजे लोक रस्त्यावर आले, कायदा सुव्यवस्था गुंडाळून ठेवीत अराजक माजवले, नेत्यांना मारहाण केली, इत्यादी इत्यादी जे काही प्रकार आपण ते सगळ्यांनीच पाहिलेले आहेत. तसे प्रकार म्हणजे रस्त्यावर उतरून जनतेने विरोध करावा इथं भारतात, असे राहुल गांधी यांची खूप मनापासून इच्छा होती.
आता राहुल गांधी यांनी 2024 मध्ये मोदीं को दौडा दौडा के मारेंगे असे म्हटले होते. आता सर्वसामान्य जनतेने दौडा दौडा केच मारले, पण ते इंडिया आघाडीतील अभिषेक बॅनर्जी या खासदाराला, म्हणजे पश्चिम बंगालच्या आतापर्यंतच्या बेगम ममता बॅनर्जीच्या भाच्याला, आणि दुसरं म्हणजे त्यांच्याच एका दुसऱ्या खासदाराला कल्याण बॅनर्जी हो, त्यांना, हे दोघे बॅनर्जी म्हणजे मनमानी, अहंकार आणि जनतेवर एक प्रकारची दहशत ठेवून असलेले नेते. एक बॅनर्जी निवडणूक निकालानंतर कोलकात्यामध्ये थांबवून दाखवा असे केंद्रीय गृहमंत्र्यांना आव्हान देत होता. दुसरा बॅनर्जी गृहमंत्र्यांना उलट टांगण्याची भाषा बोलत होता. अशी ही अनोखी जोडगोळी. अभिषेक बॅनर्जींना परवा जनतेने अंडा स्नान घालून पत्थर पूजा केली, तर काल कल्याण बॅनर्जीवर हात साफ केले. आता मारहाणीचे हे सत्र चांगले की वाईट, याचे समर्थन करावे की करू नये, या चर्चेला आता फारसा अर्थ राहिलेला नाही. म्हणजे आमच्या प्रश्न, पण असं जरी असलं तरी आमच्या प्रश्नाचे महत्त्व कमी होत नाही ना. म्हणजे आम्ही या घटनेचे समर्थन करावे की विरोध नोंदवावा. अर्थात जे पेराल ते उगवेल. एक फेमस गाणं आहे ना की जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, किंवा आपले कबीर जे म्हणतातच की बोया पेड़ बबुल का आम कहाँ से आए. आता इथे आम्हाला थोडं बाजूला ठेवतो, पण आहे हे असं आहे. पण वारं कोणत्या दिशेने वाहत आहे हे लक्षात येण्यासाठी इतके पुरे. या बंगाली मॉब लिंचिंगचे विश्लेषण करताना राहुलजींच्या दूरदृष्टीचे खरंच कौतुक वाटते. असेच जर प्रसंग वारंवार होत राहिले तर त्यांच्या इंडिया आघाडीचे काय होणार, हाही मुद्दा उरतोच. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही प्रकारच्या निवडणुका असल्या की खरं तर जिवे मारण्याच्या धमकी देण्यापासून ते घेण्यापर्यंत आणि हिंदू महिलांच्या विनयभंगापासून बलात्कारापर्यंतचे अनेक प्रकरणं, म्हणजे ही एक प्रकारची परंपराच आहे ममता राजवटींनी निर्माण केलेली. आता भाजपचे अधिकारी सरकारच्या राज्यात ही परंपरा बडविण्यापर्यंत जर आली असेल तर पश्चिम बंगालमध्ये बदल होतो हे निश्चित. कारण घोषणा, अंडीफेक असे प्रकार म्हणजे फार मोठा क्राईम नाही हो. आणि शिवीगाळ तर आमचा गावठी मिथून आमचे मुख्यमंत्री फडणवीस तर रोज करत राहतो, त्याच्यातही फार कौतुक नाही. ममताच्या काळाची तुलनाच करायची तर गल्लीबोळातील किरकोळ प्रकरण असे या घटनेला म्हणता येईल फार तर. पण हा नकारात्मक हिंसाचार नक्कीच नाही. मुळात हा हिंसाचारच वाटत नाही. तृणमूल काँग्रेसच्या राजवटीमध्ये वर्षानुवर्ष भरडल्या गेलेल्या सामान्य जनतेचा आणि पीडितांच्या मनात एक जो साचलेला जो एक सात्विक संताप होता, त्या संतापाचं उद्रेक असं फार तर याला म्हणता येईल. आणि राहुलजींनी रॉकेल छिडकाने की बात हे तुम्हाला आठवत असेलच, हा तसा प्रकार दिसतो. किंबहुना मी तर म्हणेल की तोच प्रकार आहे. राहुलजींनी रॉकेल टाकून ठेवलेले होते. तृणमूल सरकार आणि अभिषेक बॅनर्जी यांचे कारनामे आणि पूर्व इतिहास रॉकेलपेक्षा निश्चित कमी नाही आहे.
पण भीती जेव्हा मर्यादा ओलांडते तेव्हा ती धैर्यात रूपांतरित होते. तृणमूलची भीती झुगारून पडताच गळून पडताच राहुल गांधींना प्रतिसाद देत आज बंगालचा सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर येत आहे, व्यक्त होत आहे. ममतांचा माज उतरवण्यासाठी जनतेचा हा आक्रमक पवित्रा एक प्रकारे योग्यच ठरतो. म्हणजे मुद्दा हिंसेच्या समर्थनाचा नाही. सामान्य मतदार असा का वागला याचा शोध घेण्याचा आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या कारभारावर आता प्रतिक्रिया उमटत आहे. तर एवढंच आपल्याला फार तर म्हणता येईल. तर आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा, कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तूर्त इतकेच. पुन्हा भेटू. धन्यवाद.